आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. येतो या शालिनी. साहेब, सगळी तयारी करून झालेली आहे. ठीक आहे. पुनरागमनाय च गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. चल. नको सुजित, नको. चल ना. सुजित नको प्लीज. अरे. नको सांग. सुजित. अरे हो, स्वानंदी वहिनींना गुलालाचा त्रास होतोय तर. तिला त्रास होतोय कळत नाही तुला? ओके, चिल. वहिनी, सॉरी वहिनी, मला खरंच माहित नव्हतं तुम्हाला रंगांचा त्रास होतो ते. सॉरी. अरे मी त्यांना फक्त नाचायला म्हणून घेऊन जात होतो. पण वहिनी, मला कौतुक वाटतं तुमचं. तुमचा नवरा काही झालं तरी तुमची काळजी घ्यायला हजर होतो. सॉरी. तुम्ही ठीक आहात ना? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बरं, सगळ्यांनी हात जोडा आणि बाप्पाची प्रार्थना करा. या मणीचं काहीतरी करायला पाहिजे. सतत स्वानंदीला चिकटलेला असतो, जरा एकटी सोडत नाही तिला. बाप्पा, आम्ही मनोभावे आणि यथाशक्ती तुझी पूजा केलेली आहे. आम्हा सर्वांना सुखी आणि आनंदी ठेव. बाप्पा, पुढल्या वर्षी जेव्हा तू आमच्या घरी येशील ना, तेव्हा तुला नमस्कार करायला माझं बाळ या जगात आलेलं असेल. त्याला सुखरूप ठेव. गणराया, तू बुद्धीचा देवता आहेस. आम्हा सर्वांना चांगली बुद्धी दे. आमच्या मनात चांगले विचार येऊ देत. आमच्या हातून चांगले कृत्य घडू देत. आणि बाप्पा, तुला तर माझ्या मनातले प्रश्न माहितीच आहेत. मला त्याची उत्तरं सापडू देत. माझ्या गुन्हेगाराला शोधण्याची मला शक्ती दे. मला आशीर्वाद दे. एक चांगली बायको, मुलगी, सून आणि आई बनण्याचा. बाप्पा, पुढच्या वर्षी प्लीज लवकर ये. स्वानंदी,
वहिनी तुम्ही बऱ्या आहात ना? आमच्या स्वानंदी बहिणी आहेतच तशा, मनानं एकदम हळव्या. जरा काही खुट्ट झालं की लगेच त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. वहिनी, आता जरी आपण बाप्पाला निरोप देत असलो तरी पुढल्या वर्षी बाप्पा पुन्हा आपल्या घरी येणार आहे. पण तुम्ही तुमचा मुवमेंट पूर्ण करून घ्या. म्हणी तुमचं सगळं झालं की सांगा आम्हाला, मगच आपण बाप्पाचं विसर्जन करूया. ठीक, या सुचित्रा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. बेबी, विसर्जनाच्या वेळी काय मज्जा आली ना. मला तर खूपच मजा आली. पण किती पाहुणे यार, केवढी ती गर्दी. आणि मला काय वाटतं माहितीये का, हे जे सगळे पाहुणे आहेत ना ते बका बका खायलाच येतात आपल्याकडे. आणि यार त्यांच्याशी किती बोलायला लागतं. खोटं खोटं हसा, गप्पा मारा, विचारपूस करा, तुम्ही कसे आहात, घरचे सगळे कसे आहेत. बापरे, हे जास्त बोरिंग वाटतं हा मला. आणि गणपतीची केवढी तयारी. गणपती येण्याआधी तयारी, गणपती आल्यावर तयारी, गणपती गेल्यावर तयारी. माय गॉड, मला खूप दमायला झालं यार. पण नशीब यार त्या स्वानंदीला डिस्चार्ज मिळाला, नाहीतर माझी वाट लागली असती. बेबी ऐक ना, तू खड्ड्यात जा ना. सुजित, काय फालतूपणा चाललाय. मी इतका वेळ तिथे काहीतरी बडबड करते आणि तुझं फक्त एवढंच चाललंय. काय फालतूपणा आहे यार हा, ऐकायचं नाहीये का माझं. काय बोलतेस, बोल. मी हे म्हणत होते की गुरुजी काय म्हणाले आठवतंय तुला. बापरे, त्या गुरुजी केवढं बोलतात अगं, केवढं इग्नोर करतो मी त्यांना. तुझे नातेवाईक आहेत का ग आमचे ते? ती बडबड करता तुम्ही, तू पण आणि ते पण. बर, ते सगळे ठीक आहे, पण तुला आठवतंय का ते काय म्हणाले. काय म्हणाले. गुरुजी म्हणाले की पुढच्या वर्षी गणपतीच्या आधी आपल्या घरात एक छोटासा गणपती किंवा छोटीशी गौरी आलेली असेल. आणि यू नो व्हॉट इट मीन्स, राईट. मग त्यांचं भविष्य खरं करण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं ना. गुरुजी येणार, आपल्याला भविष्य सांगणार, मग ते भविष्य खरं करण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. हेच काम उरलंय. आपल्याला काही कामधंदे नाहीत आपल्या आयुष्यात. काय बडबडते संचिता. सुचित यार, असं काय करतोय. आपण आई बाबा व्हावं असं नाही वाटत आहे का तुला. बेबी, माझी खूप इच्छा आहे की आपल्याला असं गोंडस गोजीरवाणं बाळ व्हावं. आणि ना ते बाळ तुझ्यासारखं रागीट आणि माझ्यासारखं प्रेमळ असावं. संचिता, खूप फिल्म्स बघायला लागलीस. काय बडबडतेस. तुझं तुला तरी कळतंय का, ऐकतेस का स्वतःचं म्हणणं. माती बाळ हवंय म्हणे, गोंडस बाळ. तुला वाटतं तेवढं सोपं नसतं ते. बाळ होणार, किरकिर करणार, दिवसभर रडणार, शिशू काढा, मग त्याची शाळा, मग त्याला शाळेत सोडायला जा, मग त्याचा अभ्यास, मग त्याचं कॉलेज, सगळं त्याच्याभोवती फिरत राहणार. आपलं आयुष्य काय असणार आहे. तुला कळतंय का, हे सगळं विशेष सर्कल आहे. यात आपल्या ग्रुपचं काय. आणि बेब, एक गोष्ट तू विसरतेस. आय एम अ फ्री बर्ड. माझे स्वतःचे पर्सनल गोल्स आहेत, टार्गेट्स आहेत. मला आपला बिझनेस ग्रो करायचा आहे, जग फिरायचंय, जग एक्सप्लोअर करायचंय. कळतंय. सो प्लीज प्लीज हे मुलाबिलांचे फालतू विषय माझ्यापुढे काढायचे नाही. नाही, तुझे प्लान सगळे कमालच आहे, पण काय आहे ना, यातला एकही प्लान किंवा एकही स्वप्न पूर्ण होणार नाही यार. का. कारण तुझ्या या स्वप्नांच्या मध्ये, तुझ्या या प्लान्सच्या मध्ये, तुझ्या या फ्रीडमच्या मध्ये एक व्यक्ती कायम अडथळा बनून राहणार. कोण. तू. मी नाही रे बेबी,
माझं तर प्रेम आहे ना तुझ्यावर. तुझं आणि स्वानंदीचं गोंडस गोजिरवाणं बाळ ते एकदा जन्माला आलं ना की तुझ्या आयुष्याची माती झालीच म्हणून समज. आणि तुझ्या आयुष्याची माती म्हणजे माझ्याही आयुष्याची माती. बेबी कसलं कमाल आहे हे. मग आपण काय करूया माहितीये का, मातीचा बिझनेस ओपन करू आणि फॉरेन मध्ये जाऊन ती माती विकू. वाव वाव, अमेझिंग आहे. बेबी कळतंय का तुला मी काय म्हणतेय? तुझ्या स्वप्नांची भरारी आहे ना ती थांबव. खाली ये, जमिनीवर ये आणि प्रॅक्टिकली विचार कर प्लीज. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मला ऐकवते. आतापर्यंत कितीतरी वेळा तुला म्हटलं की त्या बाळाला संपव. इथे ज्ञान दे मला, पण प्रत्येक वेळेला तुझे प्लॅन्स फ्लॉप होतात हे विसरू नकोस. बेबी बेबी ऐक, आता ही वेळ मला दोष देण्याची किंवा माझ्यावर चिडण्याची नाहीये ना. मी प्रयत्न केले ना, करतेय, सिन्सिअर प्रयत्न करतेय, पण समहाव स्वानंदी प्रत्येक वेळा वाचते. आता ही माझी चूक नाहीये ना. म्हणून मला असं वाटतंय की माझ्या प्रयत्नांना आता तुझ्या नशिबाची जोड असायला हवी. म्हणजे आतापर्यंत फक्त मी एकटी प्रयत्न करत होते, आत्ता आपण दोघांनी मिळून अटॅक करायचा. म्हणजे काय होईल माहितीये, आपल्या दोघांच्या प्रयत्नांना एकत्रित विल पॉवरची मदत मिळेल आणि आपला प्लॅन सक्सेसफुल होईल. आणि मला हे गट फिलिंग येतं. नाव इट्स अप टू यू, मला साथ द्यायची आहे की नाही. कारण शेवटी काय आहे ना, माझ्यापेक्षा तुझ्या आयुष्याचा प्रश्न जास्त आहे. संचिता, डू यू हॅव अ प्लॅन? तुझ्या डोक्यात काय सुरू आहे नेमकं? रेडी? प्लॅन इंटरेस्टिंग असेल तर मी रेडी आहे. दॅट्स लाईक माय बॉय. डन. संचिता, काय बडबडतेस तू? तुला फ्रीडम हवंय की आयुष्यभर टॉर्चर? फ्रीडम हवंय. मग फ्रीडम कडे नेणारा हा एकमेव मार्ग आहे. डोंट वरी, ट्रस्ट मी ऑन दिस. हा प्लॅन 100% सक्सेसफुल होणार. एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे? हॅलो 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 मणीसर. हा हो बोलतोय, मणी बोलतोय. काय काम आहे बोला. हॅलो मणीसर, थोडा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय सांगा. हॅलो, जरा तुम्ही रेंज मध्ये येतं का? रेंज मध्ये नेटवर्क जात आहे तुमचं बहुतेक. हॅलो. अहो मी नेटवर्क, अहो बरं ठीक आहे, मी नेटवर्क मध्ये येतो. हॅलो 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 आवाज येतोय? हॅलो 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 अहो आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो. काय प्रॉब्लेम काय झालाय सांगा ना. तुमचा आवाज कट होतोय मणीसर. मणीसर हॅलो. स्वानंदी, आज तुझा खेळ खल्लास. हाच तुला तुझं नशीब, तुझा देव आणि तुझा नवरा कोणीही वाचवू शकणार नाही.
शेवटी मी जिंकले आणि तू हरलीस. गुड बाय स्वानंदी. स्वानंदी, सरपोतदारांच्या घरची सून, त्यांच्या इस्टेटीची मालकीण फक्त मी आहे. मी, माझं मूल त्यांचा वारस असेल, तुझं नाही. हो टू हेल्प स्वानंदी, गावंढळ कुठची. आता कायमची झोप स्वानंदी. गुड नाईट. हॅलो. तुमचा आवाज येत नाहीये मणी सर. हॅलो हॅलो. एक काम करा, तुमचा आवाज येत नाही, तुम्ही सकाळी फोन करा. हा ठीक आहे मी सकाळी फोन करतो. हॅलो. ठेवलं. कमाल आहे. प्रॉब्लेम झालाय म्हणतो आणि सकाळी फोन करायलाही तयार झालाय आणि आवाज क्लिअर येतोय, तर मग ठेवला का फोन? अवघड आहे. हे स्वानंदी, स्वानंदी, हे सदा सदा साहेब, सुजित सुजित, स्वानंदी, आग आग आग, स्वानंदी. म्हणे काय झालं? ही आग कशी काय लागली? मला नाही माहिती. मी फोनवर बोलायला खाली गेलो होतो, वरती येऊन बघतो तर आग लागली होती. स्वानंदी, स्वानंदी, मला वाटतंय की स्वानंदीचा हलगर्जी पण असेल हा. स्वतःचं घर असलं की कसं माणूस जरा जपून राहतो ना, सांभाळतो घर. ही स्वानंदी बेफिकीर आहे. संचिता गप्पा जरा. हे स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी उठा. याची झोप का मोडत नाही? स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी बाळाचं स्वप्न बघत असेल ना. ह्या 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 बाळामुळेच ना सगळं होतं. बावळटपणा आहे स्वानंदीचा. संचिता गप्पा जरा. काय मी बघ. माझ्या वेळेला ज्या बाई होत्या ना, त्यांचं नाव कमळा होतं. हॅलो हॅलो, कोण बोलताय? मी कमळा. हा स्वानंदी, स्वानंदी, घाबरू नका. आम्ही आहोत इथे, आम्ही आहोत. मणी सर प्लीज वाचवा मला प्लीज. तुम्ही बाहेर येण्याचा प्रयत्न करा. आम्हाला आतमध्ये येता येत नाही, तुम्ही बाहेर या. हळू, सावकाश. तुमच्या उजव्या बाजूने येण्याचा प्रयत्न करा स्वानंदी. हो. सांभाळून. तुम्ही परत एकदा प्रयत्न करा स्वानंदी. हो. PVI वाचव. मी येते. स्वानंदी, मणी सर नाही होत आहे, खूप चटके लागतात. मणी सर प्लीज काहीतरी करा. ठीक आहे तुम्ही घाबरू नका. पाणी घेऊन ये. हो पाणी घेऊन. पण डॅड, ही आग कशी काय लागली? शॉर्ट सर्किट झालंच नाही बहुतेक. बापरे. पण सुजित, मी असं ऐकलंय की या आगीतून माणूस सहसा बाहेर नाही येत, वाचत नाही. माणसाचा कोळसा होतो. संचिता जरा गप्प बस तू आधी. शांत राहा जरा प्लीज. साहेब, मला आणि माझ्या बाळाला बाहेर काढा प्लीज. प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढं. प्लीज बाहेर काढा. स्वानंदी, काळजी करू नको. सेवक, मी फायर ब्रिगेडला फोन करतो, ते येतील. तू जरा शांत राहा. सावकाश.
स्वानंदी तिथेच थांबा तिथेच थांबा. देवी आई प्लीज मला माझ्या बाळाला वाचव प्लीज प्लीज आम्हाला काही होऊ देऊ नको. वहिनी सावकाश. हॅलो, मी खासदार सरपोतदार बोलतोय. आमच्या घरामध्ये आग लागली आहे. तुम्ही लवकरात लवकर पाण्याचा बंब पाठवा. काही झालं तरी सुद्धा स्वानंदीचं बाळ वाचायला हवंय. स्वानंदी, काळजी करू नकोस. फायर ब्रिगेडला मी फोन केलाय. कुठल्याही क्षणी येतील ते. म्हणी सर प्लीज आम्हाला बाहेर काढा प्लीज प्लीज बाहेर काढा आम्हाला. पाण्याने काही होत नाही. मला जावं लागेल. नाही नाही मणी नाही. हे बघ, तिचा जीव आधीच धोक्यात आहे. तुझा जीव धोक्यात टाकू नकोस. मी फायर ब्रिगेडला फोन केलेला आहे. कुठल्याही क्षणी येतील ते. हो साहेब, त्यांना येता येत नाही. मी आणतो ना त्यांना जाऊन. नको नको मणी. साहेब सोडा. म्हणी सर मणी तुला सांगितलं होतं आज जाऊ नकोस म्हणून. म्हणी सर प्लीज तिथंच थांबा. मी करते प्रयत्न. तुम्ही नका येऊ आतमध्ये. सांभाळू. स्वानंदी स्वानंदी